निवडणुकीच्या काळामध्ये उभाटा गटाकडून जे काही स्टेटमेंट केले जातात ते मुळात बेसलेस आहेत. पहिलं स्टेटमेंट केलं की 1500 रुपयामध्ये घर चालत असेल तर मी सर्व उमेदवार मागे घेतो. याचा अर्थ असा होतोय की त्यांना जरी सत्तांतर चुकून जर झालं तर या लाडक्या बहिणी योजनेचे ही जी काय आम्ही योजना आणली ती बंद करायची. घर चालत नाही मग पैसे कशाला, असा त्याचा एकंदरीत अर्थ आहे. दुसरीकडे पुन्हा एकदा त्यांनी असं विधान केलं आहे की सत्ता आल्यानंतर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं मंदिर उभारू. अहो, ज्यांनी माननीय शिवसेना प्रमुखाचं स्मारक मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात उभारू शकले नाही, पूर्णत्वाला नेऊ शकले नाही, ते शिवाजी महाराजांबद्दल बोलतात. महाराजांचं मंदिर बनवायला तुमची गरज नाही, आम्ही समर्थ आहोत. स्वाभिमान काय असतो हे आता तुम्हाला त्यावर बोलण्याचे तुम्हाला अधिकारसुद्धा उरलेले नाही. तुम्ही त्यावर बोलू पण नाही. तुम्हाला ज्यांच्याकडे जायचं आहे, ज्यांच्या दाड्या कुरवाळाच्या तिकडे कुडवाळा, परंतु आमच्या महापुरुषांबद्दलचं असे विधानं करून आम्ही काहीतरी शिवाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही पाठीराखे आहोत, आम्ही महाराजांचा आदर करतो, असं स्टेटमेंट करून लोकांची दिशाभूल करू नका. पहिले शिवसेना प्रमुखाच्या स्मारकाचं काम किंवा त्या महापौर निवासामध्ये चालू असलेलं काम पूर्ण करायचा प्रयत्न करा. फडणवीस तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करत होते, इतिहास बघा असे राऊत म्हणाले. पूर्वी मोगलांची चाकरी कोण करायचं यावर जर संशोधन करायला गेलं तर त्या काळामध्ये राऊतचे आईवडील सुद्धा काय करत होते याचा सुद्धा आपल्याला तपास करावा लागेल. जातीचं विष पेरण्याचं काम संजय राऊतच्या माध्यमातून होतंय. दलित आणि मुस्लिम समाजाला अशाच प्रकारे भडकाऊ विधानं करून त्यांनी एकत्रित करण्याचं काम केलं होतं. परंतु आता ह्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी यांच्या विरोधात शेड्यू ठोकल्यामुळं आता यांना मतं कुणाकडे मागावीत हा प्रश्न निर्माण झाल्यामुळं आता जातीमध्ये भिंती निर्माण करण्याचं काम या माध्यमातून होत आहे. ते असंही म्हणाले की फडणवीस नतद्रष्ट माणूस आहे. फडणवीस यांनी शिवाजी महाराज मंदिरात स्मारकाची चेष्टा केली आहे. देवेंद्र फडणवीस इतका नतद्रष्ट आहे, मग घरी बोलून त्याला मच्छी का चारत होते तुम्ही? त्यांना चिकन का चारत होते? त्या टायमाला त्याचे अवभगत का करत होते? म्हणजे जेव्हा स्वार्थ असतो त्या टायमाला सर्व चांगले वाटतात. एकदा स्वार्थ संपला की तो माणूस तुम्हाला नकोसा होतोय. याच सगळ्या गोष्टी तुम्ही पक्षातही केलेल्या आहेत. पक्षाचा एखादा कार्यकर्ता चांगलं काम करत असेल, जोपर्यंत तो तुमच्या फायद्याचा आहे तोपर्यंत तो तुम्हाला चांगला वाटतो. जेव्हा काम संपलं तर त्या कार्यकर्त्याला सुद्धा कचराकुंडीत टाकायचं काम या उभाटाने केलेलं आहे. म्हणून आता यांच्यावर कोणीही भरोसा ठेवू नये अशी सर्वांना विनंती राहील. यापूर्वी संजय राऊत आणि महाविकास आघाडीचे नेतेही म्हणाले होते की शिंदे फडणवीस हे उमेदवारांना 15-20 कोटी रुपये अगोदरच पाठवलेले आहेत. आता काल MIMचे अकबर ओवीसी असं म्हणाले की तुम्ही पैशाचा पाऊस पाडताय, आणि त्यावर जलील असं म्हणाले की कितना पैसा बाटोगे. आणि एकनाथ शिंदे हे पैसा पुरवत आहेत MIMचे उमेदवार पाडण्यासाठी. आम्ही कुणाचे उमेदवार पाडण्यासाठी पैसा पुरवण्याचं काही काम नाही. आम्हाला त्याच्यात रसही नाही. आमच्या उमेदवारांनी निवडणुकी चांगल्या प्रकारे लढावी एवढाच आमचा हेतू असतो. इतके पैसे पुरवले, तितके पैसे पुरवले, ह्या ज्या काही भंकस गोष्टी आहेत या इतरांकडून होतात. परंतु एक लक्षात त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की महाविकास आघाडीने त्यांना स्वतःला फसवलेलं आहे. MIM असो किंवा दलित संघटना असो, त्यांचा वापर फक्त मतासाठी केलेला आहे. मतं लोकसभेला त्यांनी दिशाभूल करून घेतलीत, परंतु आता त्यांना मिळणार नाही हे जेव्हा त्यांना कळालं आहे तर ते खापर आमच्यावर फोडायच्या प्रयत्नात आहे. परंतु खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीने दलित मुस्लिमाच्या मताचं खच्चीकरण, त्यांच्या एकत्रीकरणाचं खच्चीकरण केलेलं आहे. याचं उदाहरण तुम्हाला सर्वकडे माहिती आहे. मग ते कोणतेही उमेदवार असो, MIMचे असो किंवा दलित संघटनेचे असो, ते निवडून येऊ नयेत याचा प्रयत्न फक्त महाविकास आघाडी करते. त्यांनी असंही सांगितलं की मराठा आणि दलित आणि मुस्लिम एकत्र यावं
पहिल्यांदा ते मराठा सोबत यावं किंवा त्यांनाही आवाहन केलेलं आहे. एकत्र यावं, सर्वच जाती धर्मांनी एकत्र यावं, परंतु जो तुमच्या विरोधात आहे, ज्याने तुमचा वापर केलाय ना, त्यांच्या विरोधात तुमचं बंड असलं पाहिजे. बंड ज्यांनी सपोर्ट केला त्याच्या विरोधात कसला, ज्यांनी विरोध केला त्याच्या विरोधात असं ना. म्हणून आता जी काही युती होणार होती किंवा आघाडी होणार होती त्या एका कारणामुळे थांबलेली. सगळ्यांनी एकत्र यायचं आणि महाविकास आघाडीकडे जायचं हे धोरण कुणालाही मान्य नाही. म्हणून उबाटा गटाकडे जाऊन पुन्हा ते हिंदुत्वाचं धोरण हे स्वीकारणार का असा प्रश्न त्यांच्यासमोर सुद्धा पडलेला आहे. म्हणून आता अकेला चलोरच्या भूमिकेत एमआयएम पण आहेत आणि दलित संघटना पण आहेत. काल पवारसाहेब असं म्हणाले की पुन्हा राज्यसभेत जायचे की नाही याचा विचार करावा लागेल, आता थांबावं, नव्या पिढीला समोर आणलं पाहिजे. नाही आता संकेत दिले, गेल्या वेळेस संकेत दिले, युटर्न घेतला आणि पुन्हा आता संकेत. नाही शरद पवार साहेबांनी थांबलं नाही पाहिजे. फक्त 83 वर्ष वय आहे त्यांचं. त्यांची ऊर्जा पाहता, त्यांचा एखादा कामाचा आवाका पाहता त्यांनी पुढची निवडणूकसुद्धा लढली पाहिजे. त्यांना आमच्या शुभेच्छा राहतील. पण अजित पवार म्हणाले होते की थांबलं पाहिजे म्हणून त्यांचं आहे. नाही पवार साहेब आजही कार्यरत आहेत. वय झालं म्हणून काय झालं, परंतु त्यांनी आणखी पुढची निवडणूक लढली पाहिजे आणि या देशाच्या नेतृत्वामध्ये त्यांचा हात असला पाहिजे अशी आमच्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत. या माध्यमातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे पवारांचा निवडणुकीत. शरद पवार साहेबांनी अनेक वेळा असं सांगितलंय की पुढची निवडणूक मी लढवणार नाही, मग या मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही, त्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही. परंतु ते एक बोलतात एक करतात हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांना राजकारणातून निवृत्त व्हायचंच नाही आहे. म्हणून मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते सांगतील पुन्हा राज्यसभेवर, बरं सगळ्यांचे आग्रहास्तव मी राज्यसभेवर जातो असंही म्हणतील. आणि म्हणून शरद पवार पूर्वेकडे जायचं असलं तर पश्चिमची दिशा दाखवतात लोकांना. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, उभ्या महाराष्ट्राला माहिती. म्हणून ते बोलले म्हणजे ते सत्यवचनीय आहे असं महाराष्ट्रातला कोणताही कार्यकर्ता मानायला तयार नाही. संजय राऊत म्हणाले की शिंदेनी स्वतःला घाण ठेवला आहे मोदींच्या पायाशी. नाही दिल्लीला असा कोणताही सिल्वर ओक नाही आहे. सिल्वर ओक फक्त मुंबईला आहे. ते सिल्वर ओकचं त्यांना आठवण आली असावी म्हणून त्यांनी केलेलं ते विधान आहे. ते असं म्हणाले की महायुतीतले लोक भीत आहेत, 56 इंच छाती पोकळी झाली आहे, हे काय आमच्याशी लढणार आहे. संजय राऊत हा असा मिश्रण आहे, असं गिरे भी तो टांग ऊपर ज्याला म्हणतात ना, हे स्लोगन त्याला लागू पडतं. अब मारा तो मारा, अब मार के देख, अशा प्रकारचे रोजचे त्याचे स्टेटमेंट असतात आणि लोक या स्टेटमेंटला कंटाळलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी अशा रोजच्या बकवास स्टेटमेंट करू त्या पक्षाची इमेज घालवलेली आहे. फडणवीस म्हणाले की राहुल गांधींना सध्या शहरी नक्षलवाद्यांनी घेतलं आहेत ना. राहुल गांधीच्या आजूबाजूला असलेली जी काही इतर जी काही वाहवा करणारी पिलावळ आहे ती नक्षलवादाचाच एक भाग आहे. आणि म्हणून आज काँग्रेस जरी तुम्हाला लोकसभेला आघाडीवर दिसत होतं, परंतु या विधानसभेला त्यांचासुद्धा सफाया या सर्व या आघाड्या मिळून करणार आहेत हे निश्चित आहे. भांडूपमध्ये अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यास शिंदे गट तयार होते अशी माहिती आहे. माहीमऐवजी भांडूप पश्चिम मतदारसंघात चांगला पर्याय ठरला असता. आता हे सर्व गोष्टी भांडूपमध्ये त्यांनी लढलं पाहिजे हे पूर्वी त्यांनी पहिल्यांदा एकदा सांगितलं होतं. त्यावर चर्चाही झाली होती आणि तो मतदारसंघ कदाचित तिथं त्यांची एक फेरीसुद्धा झाली होती. म्हणून असा अंदाज होता की ते भांडूपमधून लढतील आणि त्या पद्धतीचं जागा ही रिझर्वसुद्धा ठेवली गेली होती. परंतु कोणतीही चर्चा न करता अचानक माहीममध्ये ते लढायला उभे राहिल्यामुळं हा सगळा गोंधळ झाला. नसता याच्यापूर्वी जर चर्चा झाली असती तर निश्चित राजसाहेबांचे चिरंजीव आहेत त्यासाठी सॉफ्ट कॉर्नर हा सर्वच पक्षामध्ये होता. भाजपमध्ये बी होता, शिवसेनेमध्ये बी होता आणि ते द्यायला त्यांना हरकतही नव्हती. परंतु आता तो विषय संपलेला आहे. निवडणुकीच्या रणांगणात आता काय होतं ते पाहावं लागेल. राहुल गांधी काँग्रेसवाले कमी आणि डाव्या विचारसरणीचे जास्त वाटतात. ते काही इंग्रजी वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीकडे सांगतो. आणि त्याचं कारण असं की ते जे संविधान दाखवतात ते सुद्धा लाल कलरचं असतं. लाल कलर कम्युनिस्टांकडे झुकलेला असतं. ते नक्षलवादाशी संबंधितच सगळं आहे. खरं तर राहुल गांधीच्या हातात जे संविधानाचं
पुस्तक किंवा ग्रंथ ज्याला म्हणता येईल जे दाखवत आहेत ना, तोच मुळात चुकीचा आहे. कधीतरी तो उघडून पहा. यांच्याकडं भारत द्वेषाचीच राज्यघटना आहे. भारताच्या लोकशाहीच्या विरोधातलीच राज्यघटना यांच्याकडे आहे. म्हणून यांच्या पोटातली मळमळ जेव्हा हे विदेशात जातात ना, त्यावेळेला ती बाहेर येते. म्हणून हे कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक या देशामध्ये राहून राज्यघटना बदलणार किंवा संपणार असे जे वक्तव्य करतात, त्या कम्युनिस्टाच्या चळवळीतला तो एक भाग आहे, तो एक पार्ट आहे. कम्युनिस्टांनी कधीही भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कोणतंही मोठं योगदान नव्हतं आणि त्यांना या स्वातंत्र्यापैकी ऐवजी त्यांना परदेशाचं जास्त चांगलंपण करायची त्यांची मानसिकता होती. तीच मानसिकता राहुल गांधीची आहे. त्यांनी गंभीर आरोप असा केला की 180 विध्वंसक संघटना भारत जोडो यात्रेत सहभागी. हा इतिहास आहे, काँग्रेसचा इतिहास आहे की जो या देशाच्या विरोधामध्ये ज्यांनी काम केले किंवा करायला यांनी भाग पाडलं. खलिस्तानची चळवळ असेल, भिंद्रनवाल्याला कोणी उभं केलं, इंदिरा गांधीने अखेरला त्यांचा अंत त्याच्यातच झाला, हा भाग वेगळा. राजीव गांधीचं काय झालं, त्यांचा अंत कसा झाला, या सगळ्या अतिरेका कारवाईचे मूळ उगमस्थानसुद्धा काँग्रेस होती आणि काँग्रेसने हे जेव्हा निर्माण केलं आणि एक दिवस त्यांचाच घात त्याच्यात झालेला आहे. म्हणजे देशविरोधी कारवाई करणाऱ्यांना ते जवळ करतात असं म्हणून. देशविरोधी जे कृत्य करतात त्यांना जवळ त्यांनी केलेलंच आहे. काश्मीरचा प्रश्न आजपर्यंत जो पेटत ठेवला त्याच्या मागचं कारणच आहे काय, देशामध्ये हिंदू मुस्लिमाच्या दंगली व्हाव्यात आणि त्या दंगलीचा फायदा काँग्रेसला व्हावा ही त्यांची नीती होती. आणि म्हणून त्यांनी कधीही देशाच्या हिताच्या कोणत्या गोष्टी केलेल्या नाहीत. एखादं स्लोगन गरीब हटासारखं करून देशामध्ये यात्रा जरूर काढल्या असतील, परंतु कोणतीही अतिरेकाची कारवाई थांबवण्यासाठी ठोस पावलं उचललेली नाहीत. म्हणून काश्मीर प्रश्न पेटत राहिला, खलिस्तानचा प्रश्न पेटत राहिला, पश्चिम बंगालमध्ये असलेली चळवळ तीही पेटत राहिली, लिटेची चळवळ ही त्यांच्यामुळेच तयार झाली होती. म्हणून अशा सर्व चळवळीला हा काँग्रेसचा पाठिंबा नेहमीच असतो. जयंत पाटील विश्वजित कदमांच्या प्रचार कार्यक्रमात म्हणाले की भांडायला भरपूर आयुष्य आहे, आता सत्ता नाही आली तर पुत्र विचारणार नाही, त्यामुळे राज्यात आपले सरकार आल्यावर तुम्हाला हवं त्याला मुख्यमंत्री करा, आता काही कोणाला घाई. जयंत पाटलांनी सूचक विधान केलेलं आहे की जे आपल्यामध्ये चालू असलेली भांडणं आहेत ते मिटणारे नाहीत, त्यामुळं आपली सत्ता येण्याची तसूभरही म्हणजे शाश्वती नाही, म्हणून त्यांना कुत्रही विचारणार नाही. हे जे सूचक व्यक्त केले याचा अर्थच असा होतो येणारी सत्ता ही माहितीची असणार आहे आणि जयंत पाटलाला त्याची चाहूल लागलेली आहे. राऊत म्हणाले की फडणवीस तुमचे पूर्वज मुघलांची गिरीश महाजन म्हणाले म्हणजे रोहित पवारांनी गिरीश महाजनांवरती टीका केली. ते म्हणतात की गिरीश महाजन हे संकटमोचक नेते आहेत, मात्र ते कोणासाठी, देवेंद्र फडणवीसांसाठी. देवेंद्र फडणवीसांवर संकट आलं तर ते संकट सोडवतात. गिरीश महाजनांनी तुमच्यासाठी काय केलं असा जनतेला प्रश्न विचारताना गोडाऊनमध्ये भरून ठेवलेला पैसा आता बाहेर पडला. रोहित पवारांनी केलेलं हे विधान राजकीय जरी असलं तर ते बेसलेस आहे. ज्या पक्षामध्ये आपण काम करतो त्या पक्षाची इमानदारीने बाजू घेणं हे जर एखादा नेता करत असेल तर त्याला सच्चा पाईक हे समजलं जातं. देवेंद्र फडणवीस नाही, अख्ख्या भाजपची साईड गिरीश महाजनांनी घेतलेली होती, घेतोय. तुमच्यासारखा स्वतःचा पक्ष सोडून इतरांची साईड घेण्यामध्ये जे धन्यता मानतायत त्याच्यामुळं स्वतःचं कुटुंबसुद्धा फोडायचं काम तुमच्या माध्यमातून झालं आहे. तुम्ही इतरांना अक्कल शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. इम्तियाज जलील काल योगी आदित्यनाथला जे आमंत्रण दिलेलं आहे, मला वाटतं यापेक्षा त्यांनी ज्यांना लोकसभेमध्ये मतदान केलं होतं ते या शहरात येत आहेत. अत्यंत जवळ आहे. सांस्कृतिक मंडळ तो कटगट गेट आहे, अंतर फार छोटं आहे. एक भाईचारा ज्याला म्हणतात तो भाईचारा ते तुमच्याबरोबर टिकवतात का नाही यासाठी त्यांना तुम्ही निमंत्रण द्या, त्यांना बोलवा आणि जर ते तुमचं आमंत्रण जर स्वीकारलं तर मला वाटतं एक चांगली प्रथा या शहरामध्ये पडेल. म्हणून ज्यांच्यासाठी तुम्ही बलिदान दिलं, ज्यांना तुमचे मतं दिले
ते तुम्हाला कसं वागवतायत हे तुम्हाला लक्षात येईल. पण उद्धव ठाकरे खातात मटण चिकन उघडपणे त्यांनी सांगितलेलं आहे नाही, त्यामुळे त्यांना काही अडचण मग त्यांनी गेलं पाहिजे ना. पाहुणचार हा आपल्या माणसाचा होत असतो. पाहुणचार हा ज्यांच्यासाठी आपण मतदान केलं त्यांचा होत असतो. त्यांच्या मतदानाच्या अनुषंगाने जे काही त्यांना लोकसभेमध्ये घवघवीत यश मिळालं त्यांनी त्यांच्याकडं जाणं हे एक आपली संस्कृती आहे. म्हणून त्यांनी तिथं जाऊन ते खाल्लं पाहिजे असं मला सुद्धा वाटतं. अकबरुद्दीन ओवैसी यांचं एक 15 मिनिट पोलीस बाजूला हटवा हा एक जो त्यांचं वक्तव्य होतं तो विवादित झाला होता, चर्चेत आला होता. काल ते भाषणमध्ये बोलताना 9:15 वाजता त्यांनी अचानक भाषण थांबवलं आणि असं म्हटले, अभी और 15 मिनट बाकी है और ये 15 मिनट ना मेरा पीछा छोड़ रहा है ना मैं इसका पीछा छोड़ रहा हूँ, बताता हूँ. त्याच्या भाषणामधून त्यांनी ज्यांना इशारा दिला ते त्यांना कळालेलं आहे. त्यांनी या शहरामध्ये येऊन दरवेळेला ज्या ज्या पद्धतीने बोलला आहे हे लोकांनी सुद्धा ऐकलेलं आहे. परंतु MIMची स्थिती आता उभाटा किंवा महाविकास आघाडीच्या दाराच्या समोर उभं राहण्याची झालेली आहे. म्हणून आता त्यांच्या भाषणामध्ये ती धार राहिलेली नाही. मला वाटतं काही काळानंतर त्यांना महाविकास आघाडीबरोबर जावं लागेल. ओवैसी काल भाषणामध्ये प्रत्येक वेळेस त्यांचा टोन वेगवेगळा दिसला. एकीकडे त्यांनी सुरुवातीला असं म्हटले की मराठा समाजाने आमच्या सोबत यावं, दलित मुस्लिम हिंदू मराठा आम्ही सोबत काम करू मराठवाड्यासाठी. थोड्या वेळातच ते म्हटले की सब कलमा पडणे वालों ने एक साथ आ जावं, म्हणजे एक मुस्लिमांची साईडवर. नंतर त्यांनी भाषण संपला तेव्हा असं म्हटलं हम सब एक आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांनी 3 त्यांच्या स्टेटमध्ये त्यांचं भाषण आहे. कसं बघता तुम्ही कम्युनल मुस्लिम समाजाला लोकसभेच्या वेळेला ज्या महाविकास आघाडीने फसवलं याचा राग मुस्लिम समाजामध्ये प्रचंड आहे. मुस्लिम समाजाला पाकिस्तानला पाठवणार, दलित समाजाला घटना बदलवणार असे जे नेरेटिव्ह सेट करून त्यांनी जे काही भाषणं केली होती आणि त्यावेळेला यांना जे काही फसवलं गेलं याची जाणीव आता या समाजाला झालेली आहे. आणि जर आता आपण या पुन्हा जर महाविकास आघाडीकडे गेलो तर लोक आपल्याला सोडणार नाही. म्हणून भाषण करताना ओवैसीने बॅलन्स करायचा प्रयत्न केला. मुस्लिम समाज हा तुटू नये म्हणून त्यांनी मुस्लिम समाजाला सुद्धा गोंजरण्याचा प्रयत्न केला आहे की मी महाविकास आघाडीबरोबर आहे असं समजू नका, तर सगळेजण जर एक आले तर आपण त्याचा विचार करू. असा एकंदरीत त्यांनी लपंडाव करायचा प्रयत्न केला. परंतु आता मुस्लिम समाज हा महाविकास आणि दलित समाजसुद्धा महाविकास आघाडीसमोर जाणार नाही असे जे काही स्पष्ट संकेत त्यांना मिळाले होते त्या अनुषंगाने त्यांनी त्या समाजाला थांबण्याचं किंवा त्यांना गोंजरण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरं, आत्तापर्यंत इलेक्शनमध्ये बिर्याणी, बीफ कटलेट, नल्ली निहारी किंवा नान कलिया अशा सगळ्या गोष्टी चर्चेत आलेल्या आहेत. आता तुम्ही उद्धव ठाकरेंना बोललेलाच आहात. पूर्वी बराच तुमच्या आयुष्यातला बराचसा काळ उद्धव ठाकरेंबरोबर गेलेला. उद्धव ठाकरेंचं खाण्याचं प्रेम कसं होतं? म्हणजे तुम्ही पण कधी डब्बा वगैरे घेऊन गेला असणार आहात? नाही, उद्धव साहेब चिकन वगैरे खायचे ना. चिकन त्यांना आवडत होतं. परंतु आता त्यांचं एन्जिओप्लास्टी झाल्यानंतर त्या आता मला वाटतं त्यांनी ते बंद केलं आहे. आणि हे खाणं कुणाची आवडीचं ह्याच्या विरोधात आम्ही नाहीच आहे. कुणाला काय आवडतं कोणी काय खावं हा आपला विषय नाही. म्हणून आम्ही त्याचा विरोध कधी केलेला नाही. तुम्ही शाकाहारी आहात का मांसाहारी आहात, पण काय खातात काय नाही खाता हा तुमचा विषय. परंतु मग जर तुम्हाला जर एखाद्यावर टीका करायची असेल, एखाद्याच्या विरोधात बोलायचं असेल तर मग आपण आपले गिरेभान ज्याला म्हणतो त्याच्यात झाकून पाहिले पाहिजे आणि नंतर बोललं पाहिजे. आता मुस्लिम समाज आहे तो त्यांच्या पद्धतीने ते नान खातात, त्यांना बीफ आवडतं, तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु तुम्ही त्यांचं चांगुलपण करण्यामध्ये जे काही आपला पुरुषार्थ दाखवत आहेत ना त्याला आक्षेप हे लोक घेतात. मग तुम्ही त्यांच्याबरोबर राहतात जातात तर मग त्यांचा बी जे काही त्यांच्याबरोबर आहे त्यांचं संस्कार किंवा त्याची संस्कृती त्याला तुम्ही विरोध का करता हा त्याच्यातला बेसिक प्रश्न आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.